सकाळी 6 वाजता एक 25 वर्षांची महिला आपल्या प्रियकराला फोन करते आणि म्हणते की तुला मला एक वेळेस भेटायचं आहे. तर प्रियकर अगोदर नकार देतो, पण मुलगी म्हणते की आपण दोघे एका लॉजवर भेटणार आहोत. त्यानंतर मुलगा पण तिच्या गोष्टीमध्ये येतो आणि हे दोघे जण एका लॉजवर भेटण्याचं ठरवतात. दुपारी 1 वाजता मुलगी आणि मुलगा त्या लॉजवर पोहोचले. लॉजमध्ये गेल्यानंतर या दोघांचे एकमेकांसोबत बोलणे झाले. खोलीमध्ये मुलगी मुलाचे कपडे काढते आणि त्याला पलंगावर झोपवते. त्याची टी-शर्ट त्याच्या तोंडावर टाकते आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना अचानक मुलगी त्या मुलासोबत असं काहीतरी करते की त्यानंतर त्या लॉजमधील सर्व लोक, आजूबाजूचे सर्व लोक त्या खोलीच्या बाहेर येऊन थांबले होते. त्या खोलीमध्ये फारच भयंकर घटना घडली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया. अमरावती जिल्ह्यातील फ्रेजलापूर येथे प्रियंका शिंदे नावाची 25 वर्षांची महिला आपल्या नवऱ्यासोबत राहायची. प्रियंकाचा नवरा संजय हा बस कंडक्टर म्हणून काम करायचा. संजय हा दिवसभर आपल्या कामावर असायचा, तर प्रियंका आपली एकटी घरी असायची. प्रियंकाला अजून एकही संतान नव्हते, त्यामुळे प्रियंका दिवसभर घरी आपला मोबाईल बघत बसत होती. पण एक दिवस अचानक प्रियंकाचा मोबाईल खराब झाला. त्यामुळे प्रियंका आपल्या नवऱ्याला सांगून मोबाईल दुरुस्त करण्यासाठी बाजारामध्ये गेली. बाजारामधील राहुल नावाच्या एका दुकानामध्ये ती गेली होती. दुकानामधील मुलासोबत तिची ओळख झाली. त्या मुलाचं नाव आहे राहुल. दुकानदार राहुल आणि प्रियंका हे दोघे एकमेकांना बोलतात. प्रियंका दिसायला खूप सुंदर आहे, त्यामुळे राहुल हा तिच्या प्रेमामध्ये पडतो आणि दोघे बोलता बोलता एकमेकांचे मोबाईल नंबर देवाणघेवाण करतात. प्रियंका सुद्धा राहुलच्या प्रेमामध्ये पडली होती. हे दोघे जण एकमेकांना फोनवर देखील बोलू लागले होते. 1-2 महिने दोघांचे असेच फोनवर बोलणे झाले. नंतर दोघं एकमेकांना भेटू लागले होते. आता प्रियंकाला आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त राहुलसोबत प्रेमसंबंध ठेवायला आवडत होते. काही दिवसांनंतर प्रियंका राहुलवर दबाव टाकू लागली की तू माझ्यासोबत लग्न कर आणि आपण दोघे एक नवीन संसार सुरू करूया. पण राहुलला आपल्या आई आणि वडिलांच्या सांगण्यानुसार लग्न करायचं होतं. त्याला प्रियंकासोबत फक्त प्रेमसंबंध ठेवायचे होते, कारण प्रियंकाचे अगोदरच लग्न झालं होतं. त्यामुळे कोणताही मुलगा एका विवाहित महिलेसोबत लग्न करणार नव्हता आणि प्रेम होण्याचे इथं कोणतेच चान्सेस नव्हते. या दोघांनाही आपली वासना पूर्ण करायची होती. पण प्रियंकाने राहुलकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या, जसे की राहुल तिच्यासोबत लग्न करेल, ती आपल्या नवऱ्याला सोडून देईल आणि हे दोघे आपला एक नवीन संसार सुरू करतील, असे या दोघांचे विचार चालू होते. पण हे सगळं उलटं होऊ लागलं होतं. आता राहुल हा प्रियंकापासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला होता. पण प्रियंकाही वारंवार त्याला फोन करायची. फोन उचलला नाही तर ती राहुलच्या दुकानामध्ये जात होती. या कारणामुळे राहुल आपले दुकान पण जास्त करून बंदच ठेवत होता. आता प्रियंका हे राहुलच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. ती राहुलला गाठते आणि राहुलला म्हणते की जर तू माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी तुझ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करेन. आणि एवढंच नाही, मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाविरोधात पोलिसांमध्ये कंप्लेंट दाखल करेन की तुम्ही माझी फसवणूक केली आहे. माझ्यावर बलात्कार, छेडखानी असे विविध गुन्हे दाखल करेन. पण राहुलला वाटलं होतं की ही एक विवाहित महिला आहे, एवढं सर्व करणार नाही. पण दुसरीकडे तिच्या नवऱ्याला काही पण माहिती नव्हतं आणि प्रियंका याचा भरपूर फायदा घेत होती. शेवटी प्रियंकाने रागारागामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तिने पोलिसांमध्ये कंप्लेंट दाखल केली की राहुलने तिच्यावर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला आहे. यानंतर पोलिसांनी राहुलला अटक केली, पण काही दिवसांनंतर त्याला जामीन मिळाली होती. नंतर प्रियंका अजून एकदा राहुलला वारंवार फोन करू लागली होती. पण राहुलला आता प्रियंकासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते, कारण अगोदरच राहुलची खूप बेइज्जती झाली होती. त्याचा नाईलाज होता, त्यामुळे त्याने आपला फोन कायमसाठी बंद केला आणि तो आपल्या एका नातेवाईकाच्या इथे निघून गेला. पण राहुलचे इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट चालू होते. त्या कारणामुळे प्रियंकाही राहुलला फेसबुकवर कॉन्टॅक्ट करते. शेवटी राहुल हा तिला इग्नोर करू लागला, पण प्रियंका अजून त्याला त्याच धमक्या देत होती. नंतर राहुल हा तिला शेवटचे एक वेळेस बोलायचा निर्णय घेतो. तारीख होती 24 ऑक्टोबर 2024 ची. त्या दिवशी सकाळ सकाळी 5 वाजता प्रियंका राहुलला फेसबुकवर बोलते की एक वेळेस शेवटचं आपण दोघे जण भेटूया. पण राहुल सुरुवातीला नकार देतो, पण प्रियंका त्याच्यावर खूप दबाव टाकते आणि म्हणते की काही पण कर, आज तू नागपूरमध्ये असलेल्या बस स्टँडच्या समोर एक लॉज आहे, त्या लॉजमध्ये आपण दोघे भेटूया. तर राहुल तिची ही मागणी पण पूर्ण करतो. दुपारी राहुल आपल्या नातेवाईकाच्या घरून नागपूर येथे पोहोचतो आणि प्रियंका पण आपल्या घरून राहुलच्या घरी पोहोचते. हे दोघे जण दुपारी 1 वाजता साई आश्रम या लॉजमध्ये पोहोचतात. दोघे जणही लॉजमध्ये गेले. लॉजच्या खोलीमध्ये राहुल आणि प्रियंका दोघे एकमेकांना बोलत होते. पण बोलता बोलता प्रियंकाही राहुलसोबत संबंध ठेवण्याचा हट्ट करते. राहुल पण तिच्या या जाळ्यामध्ये अडकतो. नंतर प्रियंका राहुलचा पॅन्ट काढते आणि त्याचा शर्ट काढून त्याच्या तोंडावर फेकून देते
आणि प्रियंका ही राहुलसोबत शारीरिक संबंध ठेवत असते आणि त्याच वेळेस प्रियंका आपल्या बॅगमधून एक चाकू काढते आणि राहुलचं लिंग तिने कापून फेकलं होतं. राहुल हा वेदनेने जोरजोराने ओरडू लागला होता. त्याचे आवाज एवढे तीव्र होते की त्याच्या आवाजाने आजूबाजूचे आणि लॉजमधील सर्व लोक हे त्यांच्या खोलीसमोर येऊन जमले होते. आता प्रियंका त्याच ठिकाणी उभी राहून राहुलला बघत होती. राहुल पण जोरजोराने ओरडत होता, पण प्रियंकाला काही पण देणं घेणं नव्हतं. शेवटी हॉटेलच्या स्टाफने त्यांच्या रूमचा दरवाजा तोडला आणि समोरचं दृश्य होतं हे फारच भयंकर होतं. राहुलचं लिंग बाजूला पडलेलं होतं. पलंगावर सर्व रक्तच रक्त होतं आणि त्याच लोकांनी प्रियंकाला पकडून ठेवलं आणि त्यांनीच त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि त्यांनीच पोलिसांमध्ये देखील कंप्लेंट दाखल केली होती. नंतर पोलिसांनी प्रियंकाला अटक केली आणि राहुलची अशी अवस्था झाली. राहुलच्या आयुष्यामध्ये काही पण होऊ शकत नाही. या घटनेने राहुलचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं. प्रियंका आपल्या नवऱ्याला सोडून देते आणि आपल्या आईवडिलांसोबत राहू लागते. आता प्रियंकासमोर देखील राहुलसोबत कॉन्टॅक्ट करेल का, त्याला बोलेल का, हे काही माहिती नाही. या प्रकारातून आपण काय शिकावे याचा विचार करावा. प्रथम तर असले अनैतिक संबंध टाळावे, कारण ते फक्त तात्पुरते शारीरिक सुख देतात, पण नंतर मोठ्या समस्या निर्माण करतात. विशेषतः विवाहित स्त्री आणि अविवाहित पुरुष यांच्यात असे संबंध येतात तेव्हा ते खूप धोकादायक ठरतात. प्रियंकाने आपल्या नवऱ्याशी विश्वासघात केला आणि राहुलवर लग्न करण्याचा आग्रह धरला. जेव्हा राहुलने नकार दिला तेव्हा तिने ब्लॅकमेल करण्याचा आणि पोलिसांत खोटी तक्रार दाखल करण्याचा मार्ग निवडला. यामुळे राहुलच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एका बाजूला कुटुंबाची भीती, दुसऱ्या बाजूला प्रियंकाचा दबाव, यामुळे राहुलचा निर्णय घेण्याचा विचार बिघडला. शेवटी तो तिच्या मागणीला मान्यता देऊन लॉजमध्ये गेला आणि तिथे भयंकर घटना घडली. यातून दिसते की भावनांवर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी पश्चाताप आणि शिक्षा घेऊन येतो. राहुलने जरी समर्पण केले नाही तरी त्याचे आयुष्य आता कायमचे बिघडले आहे. प्रियंकावरही कायद्याची कारवाई होईल आणि तिचे कुटुंबही प्रभावित होईल. या घटनेत दोन्ही बाजूंच्या चुका दिसतात. प्रियंकाने एकटेपणाच्या भावनेत राहुलकडे आकर्षित होऊन अनैतिक संबंध सुरू केले. तिने लग्नाचा आग्रह धरला, पण जेव्हा राहुल तयार नव्हता तेव्हा तिने ब्लॅकमेल करण्याचा आणि पोलिसांत खोटी तक्रार दाखल करण्याचा मार्ग निवडला. यामुळे तिच्या बाजूने चुकीचे होते, कारण जबरदस्तीने कोणत्याही संबंधात राहणे योग्य नाही. दुसऱ्या बाजूला राहुलने सुरुवातीला संबंध सुरू केले, पण नंतर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तरीही तो शेवटी तिच्या दबावाला बळी पडला. यातून शिकवण मिळते की कोणत्याही नात्यात सहमती आणि स्पष्ट संवाद आवश्यक आहे. जबरदस्ती किंवा ब्लॅकमेल यामुळे समस्या निर्माण होतात. विशेषतः विवाहित स्त्रियांनी आपल्या संसाराचा विचार करावा आणि बाहेरच्या संबंधांपासून दूर राहावे. कुटुंबातील युवक आणि युवतींनी अशा गोष्टी टाळाव्या, कारण याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. आजच्या काळात अशा घटना वाढत आहेत, कारण एकटेपणा वाढला आहे. शहर आणि खेड्यातील युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी खुल्या मनाने बोलावे. समस्या असतील तर कुटुंबीय किंवा समपदेशकांकडे मदत घ्यावी. हिंसा कधीही उत्तर नाही. राहुलने जरी शांतपणे विचार केला असता तर कदाचित तो प्रियंकाला स्पष्ट नकार देऊ शकला असता, पण भीती आणि दबाव यामुळे त्याने चुकीचा निर्णय घेतला. आता त्याला शारीरिक आणि मानसिक ट्रॉमा सोसावा लागेल. प्रियंकावरही गुन्हेगारी कारवाई होईल. या घटनेमुळे दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. एकाचे जन्मघरासाठी शारीरिकदृष्ट्या अपंग झाला आणि दुसरी तुरुंगात जाणार आहे. यामुळे कुटुंबियांना मोठा आघात सहन करावा लागतो. नवऱ्याचेही जीवन बिघडले. यातून आपण शिकावे की छोट्या छोट्या चुका मोठ्या आपत्ती घेऊन येतात. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, भावनांवर विजय मिळवावा आणि योग्य मार्ग निवडावा. अनैतिक संबंध टाळावे आणि कुटुंबातील नात्यांचा आदर करावा. अशा प्रकारे आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित ठेवू शकतो. या कहाणीमधून आपण समजू शकतो की प्रेम आणि आकर्षण यांच्यात फरक आहे. प्रेमात जबाबदारी असते, तर आकर्षण फक्त तात्पुरते सुख देते. प्रियंका आणि राहुल यांच्यात प्रेम नव्हते, तर फक्त शारीरिक आकर्षण आणि एकटेपणाची भावना होती. यामुळे ते टिकले नाही. जर ते खरे प्रेम असते तर त्यांनी कुटुंबियांना सांगून निर्णय घेतला असता, पण ते केले नाही. यातून दिसते की लपून छपून केलेले संबंध नेहमीच धोकादायक असतात. शेवटी सत्य बाहेर येते आणि त्याचे परिणाम भयंकर असतात. राहुलने जरी काही केले नाही तरी त्याच्या कुटुंबावरही कलंक लागला. प्रियंकाच्या कुटुंबाचेही नुकसान झाले. अशा घटनांमुळे समाजातही नकारात्मक प्रभाव पडतो. लोक एकमेकांवर संशय घेऊ लागतात. यामुळे कुटुंबांना आणखी समस्या निर्माण होतात. शेवटी आपण सर्वांनी अशा प्रकारच्या घटनांपासून शिकावे आणि आपल्या आयुष्यात अशा चुका करू नयेत. कुटुंबातील नातेसंबंधांचा आदर करावा, एकटेपणात मदत मागावी आणि जबरदस्तीने कोणत्याही गोष्टी करू नयेत. रागावर नियंत्रण ठेवावे आणि कायद्याचा आदर करावा.
असे केल्यास आपले आयुष्य सुखी आणि सुरक्षित राहील. या प्रकारात दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. एक जन्मभरासाठी शारीरिकदृष्ट्या अपंग झाला आणि दुसरी तुरुंगात जाणार आहे. यामुळे कुटुंबियांना मोठा आघात सहन करावा लागतो. यातून आपण शिकावे की भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे